श्री नवनाथ कथासार अध्याय 3 मारुतीची भेट आणि श्रीराज्यात गमन। या अध्यायाचे नित्य श्रवणाने आपल्या पाठीशी स्वतः मारुती उभे राहून आपल्या घराचे ते रक्षण करतील। अध्यायाला सुरुवात करूयात। मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ, सेतुबंध इत्यादी तीर्थयात्रा करून रामेश्वराला गेले। तेथे स्नान करून त्यांनी बसण्याची तयारी केली। तिथे त्यांना मारुतीचे दर्शन झाले। तोच पाऊस पडू लागला, म्हणून मारुती राहण्यासाठी दरडी उकरून गुहा करू लागले। ते पाहून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले। ते मारुतीला म्हणाले की, माकडा, तू अगदी मूर्ख दिसतोस। शरीराच्या संरक्षणासाठी तू आता सोय करत आहेस। अरे, पाऊस एकसारखा खूप पडत आहे। आता तुझे घर केव्हा तयार होणार? चोरांनी लुटून नेल्यावर दिव्यात तेल लावावे किंवा घराला आग लागल्यावर विहीर खणवायास लागावे, त्याप्रमाणे पाऊस पडत असताना तू घराची तजवीज करतो आहेस। ते ऐकून मारुती त्याला म्हणाला की, तू एवढा चतुर दिसतोस तर तू कोण आहेस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की, मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात। तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात? मारुतीरायांनी मच्छिंद्रनाथांना विचारले। माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, त्यांनी उत्तर दिले। त्यावर मारुती म्हणाले की, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो। आता तुम्ही एक नवीनच जती निर्माण झाले आहात। पण ते कसेही असो, मी काही दिवस मारुतींच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे त्यांच्या कलेचा हजारावा हिस्सा मला माहीत आहे। तो यावेळी मी तुम्हाला दाखवतो। त्याचे निवारण कसे करावे ते तुम्ही मला दाखवा, नाहीतर जती हे नाव काढून टाका। याप्रमाणे मारुती मच्छिंद्रनाथास टोचून बोलल्यानंतर त्यांनी उत्तर दिले, तू मला कोणती कला दाखवणार आहेस ती दाखव, त्याचे निवारण श्री गुरुनाथ करतील। ते ऐकून मारुतीला फार राग आला। ते लगेच उड्डाण करून एकीकडे गेले आणि विशाल रूप घेऊन त्यांनी मच्छिंद्रनाथांना कळू न देता त्यांच्या अंगावर 7 पर्वत उचलून फेकले। ते आकाशमार्गाने ढगाप्रमाणे येत होते। हे पाहून मच्छिंद्रनाथांनी लगेच स्थिर स्थिर असे म्हणून वातप्रेरक मंत्रशक्तीच्या सामर्थ्याने ते पर्वत जागच्या जागी खिळवून ठेवले। मारुती एकावर एक असे पर्वत नाथांवर टाकत होते, पण त्यांनी ते एकाच मंत्राच्या शक्तीने सर्व पर्वत जागच्या जागी खिळवून टाकले। ते पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे क्षोभले व एक मोठा पर्वत उचलून तो फेकून मारण्याचे बेतात आहे असे मच्छिंद्रनाथांनी पाहिले। मग नाथांनी समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोरात ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्यांना जागच्या जागी खिळवून टाकले। त्यांचे चलनवलन बंद झाले। मारुतींनी वर हात करून पर्वत धरून ठेवला होता। हातही तो तसाच वर राहिला। पर्वत खाली टाकायला किंवा पायी चालायला देखील त्यांच्या अंगी बळ राहिले नाही। ते पाहून वायूंनी आपल्या मारुतीला पोटाशी धरले आणि संकटातून सोडवण्यासाठी मच्छिंद्रनाथांना विनंती केली। ते नाथांनी मान्य करून पुन्हा मंतरलेले पाणी शिंपडले। त्यामुळे पर्वत आपल्या मूळ ठिकाणी व मारुती हे पूर्वस्थितीत आले। मारुतींनी त्यांच्या जवळ जाऊन धन्य धन्य म्हटले। वायू मारुतींना म्हणाला, बाबा रे, तुझे या सिद्धापुढे काही चालायचे नाही। याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले आहे। यांची मंत्रशक्ती अफाट आहे। तुला कदाचित वाटेल की मी आपल्याच तोंडाने त्यांच्या मंत्रसामर्थ्याची प्रौढी कशी वर्णन करतो, पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि यांनी आपल्या शक्तीच्या बळाने देवतांना आपले दास केले आहे। नंतर मच्छिंद्रनाथ मारुतीच्या व त्यांच्या पित्याच्या पाया पडले आणि आपल्याशी मित्रत्वाने वागण्यासाठी त्यांना प्रार्थना केली। तेव्हा ते दोघे प्रसन्न मनाने म्हणाले की, तुमच्या कार्यासाठी आम्ही उभयंतात तुम्हाला सर्व प्रकारचे सहाय्य करू व सुखसंपत्ती देऊ। नंतर आपण जती आहोत असे तुम्ही खुशाल सांगत जा, असे मारुतींनी त्यांना वरदान दिले। त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी मारुतींना विचारले की, मी जती या नावाने विख्यात होईल हे ठीक आहे, पण माझ्या मनात एक शंका आली आहे, तिचे आपण निवारण करावे। कोणती शंका आली आहे असे मारुतींनी विचारले। त्यावर त्यांनी सांगितले की, तुम्ही सर्वज्ञ आहात, मग माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी केले? तुमची माझी नागश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वी भेट झाली होती। त्यावेळी शाबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करून तुम्ही मला वरदान दिले होते। असे असताना हा बखेडा का केला? हे ऐकून मारुती मच्छिंद्रनाथांना म्हणाले की, तुम्ही समुद्र स्नान करत होता तेव्हा मी ओळखले तुम्हाला आणि तुमच्या जवळ आलो। तुम्ही कवी नारायणांचा अवतार आहात व मच्छीच्या पोटी जन्म घेतला हे माहीत होते, परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की, नागश्वत्थाच्या झाडाखाली देवांनी जो वर तुम्हाला दिला त्याचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे। शिवाय यापुढे तुम्हाला आणखी पुष्कळ संकटातून पार पडायचे आहे, म्हणून तुम्ही हिम्मत करून पुढे कितपत टिकाव धरताल त्याचाही एक अंदाज मला घ्यायचा होता। मारुती त्यांना म्हणाले, तुम्ही आता येथून श्रीराज्यात जा आणि तेथे खुशाल आराम करा।
तुमची भेट झाली हेही फार चांगले झाले. तुमच्या हातून माझ्या मस्तकावरचा बोजा उतरवला जाईल. त्यावर मच्छिंद्रनाथांनी विचारले की असे कोणते ओझे तुमच्यावर पडले आहे? त्यावर मारुती म्हणाले की योगेश्वरा, लंकेच्या रावणास ठार मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येत परत येत असताना तिच्या मनात आले की मारुती रामांचा खरा दास आहे. यासाठी आपल्या हातून त्यांचे होईल तितके अधिक कल्याण करावे, त्यांचे लग्न करावे, संपत्ती व संतती द्यावी, सुख संपन्न करावे. स्त्री वाचून संसारात खरे सुख नाही, परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे ऐकणार नाही असा संशय सीतेला आला. तेव्हा सीतेने मला गृहस्थाश्रमी करण्यासाठी व वचनात गुंतून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलावले व प्रेमाने माझ्या तोंडावरून हात फिरवला. सीतामाई मला म्हणाल्या, बा मारुती, तुम्ही तिन्ही लोकांमध्ये धन्य आहात. माझे तुमच्याजवळ एक मागणे आहे, ते तुम्ही दिले तर मला फार चांगले होईल. मी सांगेल ते तुम्ही नाकबूल करणार नाही असे म्हणा. अशा प्रकारे माता सीतेचे बोलणे ऐकून मला समाधान वाटले. कोणती इच्छा आहे असे मी विचारल्यावर त्यांनी मला वचन दिल्याशिवाय मी आपला हेतू सांगणार नाही असे सांगितले. तेव्हा मी त्यांना वचन देऊन त्यांची आज्ञा मानण्याचे मनापासून कबूल केले. त्याबरोबर मी गृहस्थमी होऊन सुख भोगावे अशी इच्छा त्यांनी सांगितली. त्यामुळे मी फार मोठ्या संकटात सापडलो व खिन्न होऊन सीतेला काही उत्तर न देता रामाकडे येऊन बसलो. माझा चेहरा सुकलेला पाहून श्रीरामांनी मला जवळ येऊन विचारले, तुझा चेहरा का सुकला आहे? मग मी सरळपणे सर्व कथा सांगितली. तेव्हा सर्वज्ञानी राम म्हणाले की श्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातील मर्म असे आहे की तुला आणि मला 4 चौकडीत जन्म घ्यायचा आहे. मी 99 वेळा जन्म घेतला आणि तूही 99वा आहेस. रावणाला मारून आल्यावर तुला श्रीराज्यात जावे लागणार होते. ती वेळ आता आली आहे, तेव्हा वेळेस अनुसरून असे वाग. याप्रमाणे सांगितल्यावर मी प्रभू रामांना विचारले की ब्रह्मचर्य व्रत आचरण करण्याचा माझा दृढ निश्चय आहे. मग मी श्रीराज्यात जाऊन माझा त्या स्त्रियांना व त्यांचा मला काय उपयोग? ते ऐकून रामांनी सांगितले की तू ऊर्ध्वरेता आहेस. तुझ्या नुसत्या बुभुक्काराबरोबरच तेथील स्त्रिया गरोदर राहतील. आता तू आपल्या मनातले सर्व संशय काढून टाक आणि श्रीराज्यात जा. तुझे ब्रह्मचर्य व्रत ढळणार नाही. रामचंद्रांनी याप्रमाणे सांगितल्यावर मी श्रीराज्यात गेलो. त्यावेळी तेथे मेनका नावाची राणी राज्य करत होती. पृथ्वीवर इतर ठिकाणी मनुष्य, पशु, पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्री पुरुष एकत्र आनंदाने रममाण होतात, तसे तिने ऐकले होते. तेव्हापासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही लाही होत होती. प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. स्वतःच्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या. अशी 12 वर्ष लोटली. अंगावरचे सर्व मांस संपले, तरीही तिचा निश्चय ढळेना. तिची खडतर तपश्चर्या पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी माझ्या पाया पडून तिने आपले मनोरथ पूर्ण करायला मला सांगितले. ती म्हणाली, मारुतीराया, तुझ्या बुभुक्काराने येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात, त्यामुळे तू येथील सर्व स्त्रियांचा पती ठरतोस. यामुळे सर्वांना खूप सुख होते, परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष संग करावा असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण करावी. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात प्रचलित आहे. ते सुख आम्हाला स्वप्नातही अनुभवता येऊ नये अशी आमच्या नशिबाची स्थिती आहे. तर ते सुख मला तू प्रत्यक्ष दे. असे तिने म्हटल्यावर मी तिला सांगितले की मी ब्रह्मचर्य व्रत कडक पाळतो अशी माझी प्रसिद्धी आहे. त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून कधीही घडणार नाही. माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते तेवढे पुरे आहे. आता तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येतील. तेव्हा ते तुमच्या मर्जीनुसार वागतील. मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणांचाच अवतार आहेत. त्यांच्यापासून तुम्हाला तुमच्या तपाचे फळ मिळेल असे सांगून मी त्यांचे समाधान केले. आता तो योग आजच आला आहे, तेव्हा तुम्ही तिकडे जाऊन तिचे पूर्णपणे समाधान करा. मारुतीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की मीही ऊर्ध्वरेताच आहे, त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग? माझे ब्रह्मचर्य पूर्णपणे नष्ट होईल व जगात माझी नाचक्की होईल. तेव्हा तुम्ही आपले काम मला सांगू नका. शिवाय श्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार आहे, म्हणून ही गोष्ट करावी असे मला बिलकुल वाटत नाही, कारण नाथपंथी योगी मला वाळी टाकतील. मच्छिंद्रनाथांनी अशा प्रकारे नकार देताच मारुती त्यांना म्हणाली, ही गोष्ट अनादी कालापासून चालत आली आहे. जसे 99 मारुती तसे 99 मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल, त्याची कीर्ती सर्व दिगंत पसरेल. मारुतींनी त्याला असे सांगून त्यांचे मन वळवले. मारुतीच्या म्हणण्याला मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास तयार झाले व एकमेकांस नमस्कार करून ते दोघे जण आपापल्या मार्गाने गेले. तर श्रोते हो, अशा प्रकारे आपण या नवनाथ कथासारच्या अध्याय 3 मध्ये पाहिलेले आहे की मच्छिंद्रनाथांनी
मारुतीरायांचे कसे युद्ध झालेले आहे, त्यामध्ये मारुतीरायांचे वडील वायू हे स्वतः येऊन त्यांनी कशी मध्यस्थी केली आहे आणि मारुतीरायांनी मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यात जाण्यासाठी कसे तयार केले आहे आणि मच्छिंद्रनाथ देखील आता श्रीराज्यात जाण्यास तयार होणार आहेत. तर याविषयीची सविस्तर कथा श्रोते आपण पाहणार आहोत. नवनाथ कथासारच्या अध्याय 4 मध्ये. व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की आपण जे हे पारायण जे कथासारचे वाचन चालू केले आहे भक्तिसार ग्रंथाचे, ते या 30 मार्चला जे मच्छिंद्रनाथांचा संजीवन समाधी सोहळा आहे मायंबा येथे, तालुका आष्टी, जिल्हा बीड, तर त्यानिमित्तानेच हे खास व्हिडिओ आहेत. व्हिडिओंना जास्तीत जास्त शेअर करा. अलख निरंजन आदेश.